आधी नोकरी द्यायची, मग जाळ्यात ओढायचं आणि एकदा का सावज अडकलं की मग अत्याचार करायचे आणि धर्मांतराचा दबाव आणायचा। एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी स्टोरी आणि या स्टोरीची रायटर निघाली निदा खान। नाशिकच्या TCS मध्ये जे कॉर्पोरेट जिहाद प्रकरण उघडकीस आलं त्यामागील सर्वात मोठं नाव, सर्वात मोठा चेहरा म्हणजे हीच निदा खान। कंपनीमध्ये तिची दहशत इतकी की तिला लोक डेअरडेव्हिल्स असं म्हणायचे। पण या निदा खानची एवढीच ओळख आहे का? कॉर्पोरेट कल्चरच्या आडून धर्मांतराचं रॅकेट चालवणारी ही निदा खान नेमकी आहे तरी कोण? की फक्त एक HR मॅनेजर किंवा एका मोठ्या रॅकेटची सूत्रधार आहे? या संपूर्ण प्रकरणामध्ये तिचा हात नक्की किती खोलवर होता? उच्च शिक्षित तरुणींना धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्याचा हा प्लॅन निदाचा स्वतःचा होता की त्यात सुद्धा ती फक्त कळसूत्री भावली होती? इतकं मोठं कांड करून अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करून ही निदा खान आता कुठे लपली आहे? सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। निदा खान ही मूळची नाशिकची असून तिचं वय साधारणतः 30 वर्ष असल्याचं सांगितलं जातंय। तिने तिचं शिक्षण पुणे आणि नाशिकमध्ये पूर्ण केलं आणि सप्टेंबर 2018 मध्ये ती TCS मध्ये रुजू झाली। 2018च्या पहिल्या मोठ्या भरतीमध्ये निदा खान, तौसिफ अत्तार, दानिश शेख आणि इतर आरोपी एकत्र जॉईन झाले होते असंही म्हटलं जातंय। असंही म्हटलं जातंय की TCS मध्ये येण्यापूर्वी ही सर्वजण एक दुसऱ्या कंपनीमध्ये एकत्रच काम करत होते आणि त्यांनी ठरवून TCS कंपनी जॉईन केली। कंपनीमध्ये जुने असल्याने त्यांचा होल्ड वाढला आणि त्यांच्याकडे टीम लीडर व HR मॅनेजर अशी महत्त्वाची पदं आली। नवीन मुलींना किंवा पैशांची गरज असलेल्या मुलींना नोकरी देण्याची जबाबदारी ही HR असलेल्या निदा खानवरच होती। एकदा का त्या गरजू मुलींना जॉब दिला की निदा मुलींशी ओळख वाढवून त्यांना नकळत विशिष्ट टीम लीडरशी लिंक करायची। यात प्रामुख्याने होते तौसिफ आणि दानिश। या दोघांचं लग्न झालंय ही गोष्ट निदा पीडित महिलांपासून लपवून ठेवायची, जेणेकरून आरोपींना नातं डेव्हलप करण्यासाठी मदत होईल। मुस्लिम टीम लीडरच्या प्रभावामध्ये आल्यानंतर मुलींच्या वागण्यामध्ये अचानक बदल व्हायचे। एका पीडितेने जीन्स टॉप सोडून फक्त पंजाबी ड्रेस घालायला सुरुवात केली, लिपस्टिक लावणं बंद केलं होतं आणि महिनाभरती रोजे सुद्धा ठेवले होते। तिला ड्रेस आणि स्कार्फ बाबत सल्ले देणारी ही निदा खानच होती। फक्त इतकंच नाही तर तौसिफ आणि निदाचे प्रेम संबंध सुद्धा होते, पण त्यांनी लग्न केलं नाही। तौसिफचं लग्न झालं हे माहीत असूनही निदाने पीडितेची त्यांच्याशी ओळख करून दिली आणि लग्नाच्या आमिषाखाली अत्याचार होऊ दिले। दुसरीकडे जेव्हा आपण फसलोय ही जाणीव मुलींना झाली तेव्हा काही मुलींनी निदा HR असल्यामुळे तिच्याकडे तक्रार देखील केली होती। पण निदा खान स्वतःच या प्रकरणाची मास्टरमाइंड असल्याने तिच्याकडे आलेल्या अनेक गोष्टी तिने HR स्तरावरतीच दाबून टाकल्या आणि त्या वरच्या पातळीवरती पोहोचूच दिल्या नाही। तक्रार करणाऱ्या पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी निदा खान त्यांच्यावरती वर्क प्रेशर वाढवायची, जेणेकरून त्यांना अधिक जास्त त्रास होईल। या सगळ्या प्रकरणामध्ये निदा खानला पाठिंबा देणारी होती पुण्याच्या TCSच्या HR विभागामध्ये काम करणारी असिस्टंट जनरल मॅनेजर AGM अश्विनी चेनानी। ती मूळची पुण्याच्या लुलनगर भागातील रहिवासी आहे। आरोपी तौसिफ अत्तार आणि दानिश शेख हे महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याबाबत पीडितांनी चेनानीला तब्बल 78 ईमेल केले होते। इतक्या मोठ्या प्रमाणात लेखी तक्रारी आणि त्यापेक्षाही जास्त मौखिक तक्रारी घेऊनही तिने एकाही तक्रारीवरती कोणतीही कायदेशीर किंवा कंपनी स्तरावरती ॲक्शन घेतली नाही। उलट पीडित महिलांना धारेवर धरलं जायचं। अश्विनी आणि निदा या दोघी संगनमताने काम करायच्या, त्यामुळे या दोघींची या प्रकरणामध्ये काय मिलीभगत होती हा मोठा प्रश्न समोर येतोय। पण हे प्रकरण उघडकीस येण्याच्या 2 महिने अगोदर निदा खानने मुंबई ब्रांचला बदली करून घेतली होती। शिवाय नाशिक हादरवणारं खरात प्रकरण समोर येण्याआधीच म्हणजेच 25 मार्च पासून निदा खान फरार झाली होती। पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तिने सर्व सोशल मीडिया अकाउंट्सही बंद केल्याचं कळतंय आणि अजूनही ती फरारच आहे। पोलिसांना असा संशय आहे की ती मुंबईतल्या एखाद्या गर्दीच्या वस्तीमध्ये लपून बसली, त्या दृष्टीने पोलीस तिचा शोध घेत आहेत। तर अश्विनी चेनानीला अटक करण्यात आली। आता हे सगळं प्रकरण स्लीपर सेलसारखं पद्धतशीर घुसखोरीचं असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण एकटी निदा खान इतक्या मोठ्या नामांकित कंपनीमध्ये तब्बल 78 पेक्षा जास्त तक्रारी तिला वरून कोणाचं पाठबळ असल्याशिवाय एकटीच दाबून टाकू शकत नाही। पुण्याचे AGM अश्विनी चेनानीची भूमिका यात असल्याचं उघड झालंय। पण दुसरीकडे 2018 मध्ये निदा, तौसिफ आणि दानिश यांचं एकाच वेळी एकाच बॅचमध्ये आणि आधीच्या कंपनीतून एकत्र TCS मध्ये येणं हा सुद्धा मोठा योगायोग असू शकत नाही ना। त्यामुळे या प्रकरणातल्या ह्युमन चेनमध्ये ते किती गंभीर आणि खोलवर रुजलेलं असू शकतं याचा तपास आता सध्या सुरू आहे। निदा जरी समोरून सर्व हालचाली करत असली तरी तिला कायदेशीर संरक्षण आणि कंपनीमध्ये डेअरडेव्हिल म्हणून वावरण्यासाठी लागणारी ताकद कोणाकडून मिळत होती? ती एक मोहरा असून या संपूर्ण कॉर्पोरेट जिहादचा खरा चेहरा अजूनही पडद्याआड असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। आता निदा ताब्यात आल्यावरती अजून धक्कादायक माहिती समोर येईलच, पण धर्मांतर आणि अत्याचाराच्या या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।